आज मॉर्निंगपासूनच किचनमध्ये ऑर्डरच्या खूप गडबड झालेल्या आहेत आणि हा सर्व ऑर्डर्स मी कशा कंप्लीट केलेल्या होत्या त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो फ्रेंड्स, आज मला क्लाउड किचनमध्ये खूप गडबड झाली, खूप ऑर्डर्स आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी सकाळी बनवली होती रवा पुरडी. तर त्याची सर्व मेस किचनमध्ये फैललेलं होतं, तेच मी आवरलं आणि त्याच्यानंतर क्लाउड किचनच्या ऑर्डर्स सुरू झाल्या. तर फर्स्ट ऑर्डर होती, मला इथे बनवायचे होते 2 पिझ्झा. तर 2 पनीर पिझ्झा बनवायचे होते. तर मी इथे पनीर पिझ्झा बनवायला घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी माझे काम आणि क्लाउड किचन मॅनेज करत असते. तर तुम्हाला जर क्लाउड किचन स्टार्ट करायचे असेल किंवा क्लाउड किचनबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला त्याची डिटेल माहिती सांगेल. ओव्हरऑल मी जर काही सांगायचं म्हटलं क्लाउड किचनबद्दल, तर तुम्हाला क्लाउड किचन जर स्टार्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात, जसे काही फूड लायसन आणि बऱ्याच काही गोष्टी लागतात, त्या सर्व कशा काढायच्या, त्या कशा बनवायच्या, त्या मी तुम्हाला शेअर करेल, तुम्हाला सांगेल. ॲक्च्युली मी जे फूड लायसन बनवलेलं होतं ते मी स्वतः बनवलेलं होतं ऑनलाईन अप्लाय करून. आणि गव्हर्मेंट वेबसाईटवरून जर आपण स्वतः अप्लाय करून जर बनवलं तर 100 रुपयामध्येच बनते आणि जर बाहेर आपण बनवत असाल तर त्यांचे एक्स्ट्राचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. तर अशा प्रकारे फूड लायसन बनवण्यासाठी आपल्याला जे ॲग्रीमेंट किंवा जे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल असते ते लागते. तर मी इथे रेंटनी राहते, तर मला इथे रेंट ॲग्रीमेंट करावं लागलं. तर मला त्याच्यासाठी थोडासा खर्च करावा लागला. अदरवाईज मला जे फूड लायसन आहे ते मी 100 रुपयामध्येच बनवलेलं होतं. तर मी माझं जो फूड लायसन आहे मी ते स्वतः अप्लाय करून बनवलेला आहे. तुम्ही पण ते करू शकता आणि तुम्ही पण तुमचे फूड लायसन बनवू शकता. आणि त्याच्यानंतर आहे क्लाउड किचनसाठी इन्व्हेस्टमेंट किती लागणार. तर मी इथे पिझ्झा मोमो सेल करते. तर पिझ्झा बनवण्यासाठी मी जे एअर फ्रायर घेतलेलं आहे ते ॲक्च्युली मी माझ्या पर्सनल यूजसाठीच घेतलेलं होतं. क्लाउड किचन सुरू करायचं म्हणून याच्यासाठी नव्हतं घेतलं, पण ते घेतल्यानंतर मग मी 2-3 महिन्यानंतर क्लाउड किचन स्टार्ट केलेलं आहे. सो तुमची काही असे डिश नसतील किंवा मेन्यूमध्ये अशा काही ॲटम नसतील की त्याच्यासाठी इतकी हेवी आपल्याला इक्विपमेंट घ्यावे लागतील, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट 1000-1500 रुपयामधून पण करू शकता आणि 1000 रुपयामध्ये पण क्लाउड किचन स्टार्ट करू शकता. तर ते कशा प्रकारे करू शकता हे सर्व मी तुम्हाला माहिती देणार जर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारले तर, आणि तुम्हाला जर क्लाउड किचन स्टार्ट करायची असेल तर. तर अशा प्रकारे मी माझे क्लाउड किचन स्टार्ट केलेली होती आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, म्हणजे मला जसं जसं ऑर्डर्स येतात त्याप्रमाणे मी इन्व्हेस्टमेंट करते. आणि तर जसं मला ऑर्डर्स येतात त्याच्यानुसार मी इन्व्हेस्टमेंट करत असते याच्यामध्ये. तर तुम्हाला पण क्लाउड किचनबद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर फर्स्ट ऑर्डर मी दिलेली आहे. त्याच्यानंतर मला सेकंड ऑर्डर आलेली होती पेरी पेरी मसाला पिझ्झाची. तर पनीर पेरी पेरी मसाला पिझ्झा बनवायचं होतं इथे. तर सेकंड ऑर्डर मी इथे बनवत आहे. तर ही माझी सेकंड ऑर्डर पण मी फास्टमध्ये कंप्लीट केलेली होती. आणि याच्याचमध्ये अद्विका पण खूप मध्ये मध्ये करत राहते, तिला पण सांभाळायचं असतं कारण की ती रडत राहते मग, आणि त्याच्यामुळे मग मला थोडं गडबड होते माझ्या मागे, कारण की तिला सांभाळणं आणि हे सर्व मॅनेज करणं थोडं टफ असतं. इतकं नाही होत एकटीने, तरी पण मी हे सर्व करण्याचा प्रयत्न करते 100%. आणि अशा प्रकारे ऑर्डर्स जेव्हा मला जास्त ऑर्डर्स येतात तेव्हा मला जेव्हा इतक्या साऱ्या ऑर्डर्स येतात तेव्हा मला आनंद पण होतं आणि थोडी गडबड होते, तर थोडं टेन्शन पण वाढतं. पण मी हे सर्व मॅनेज करत असते. तर अशा प्रकारे मी ज्या फर्स्ट 2 ऑर्डर्स होत्या त्या मी कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग थोडं रिलॅक्स झाले
आणि मला परत ऑर्डर्स आली आणि ती खूप हेवी होती, कारण की मला इथे बनवायचं होता आलू पराठा. तर 2 आलू पराठा बनवायचे होते इथे. तर आटा पण बनवायचा होता त्याच्यासाठी आणि जे आलू आहे ते बॉईल करायला ठेवायचे होते. हे सर्व मला थोडा आलू पराठाची जेव्हा ऑर्डर्स येतात तेव्हा थोड्या मला गडबड होऊन जाते माझ्या मागे, कारण की आलू बॉईल व्हायला, आटा बनवायला खूप वेळ लागतो आणि मी हे सर्व फ्रेश बनवते तर मला थोडा वेळच लागतो याच्या सर्वसाठी, कारण की इथं फ्रोझन मी इथे काही यूज करत नाही आहे, कारण की मला माहिती नाही ऑर्डर्स कोणत्या येतील आणि कशा येतील. त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवणं फूड अवॉइड करते आणि फ्रेशच बनवत असते. तर त्याच्यामुळे मी खूप फास्टमध्ये ऑर्डर्स बनवाव्या लागतात मला. आणि इथे अद्विकाला पनीर खायचं आहे, तिला कच्चं पनीर खूप आवडायला लागलं आहे, तर ती पनीर खात आहे इथे. सो मी इथे आलू पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आलू बॉईल करायला ठेवल्या आणि नंतर मी इथे आटा बनवून घेतलेला आहे. आणि इथे मी आलू पराठ्यामध्ये जे काही मसाले टाकत आहे ते इथे चॉप केलेले आहेत. जसं कांदा इथे चॉप करून घेतला आहे आणि पुदिना पण टाकते मी थोडासा आणि कोथिंबीर टाकते आणि बाकी जे सुके मसाले आहेत ते टाकले. आणि आलू बॉईल झाल्यानंतर मग आपण जे पराठे बनवायला घेणार आहे. तर पराठेसोबत मी कधी दही किंवा मग लोणचं असं सर्व करत असते. तर मी इथे आज लोणचं देणार आहे, तर लोणचं वगैरे पॅक केलं मी आणि त्याच्यानंतर मग पराठे बनवायला घेतलेले आहेत. आलू थोडा बॉईल झालेला होता, तर खूप असं त्याच्यामध्ये गरम होता, तर मी हे किसणीमधूनच बारीक करून घेतलेला आहे आणि छान असा बॉईल झालेला होता. पण थोडासा असा बॉईल अशा प्रकारे जर केला तर आपण खूप लवकर पराठ्यामध्ये तो छान असा कुक होऊन जातो आणि खूप लवकर असा शिजतो. तर पराठा पण छान टेस्टी लागणार, कारण की मग अशा प्रकारे मी बॉईल केलेला जेव्हा मला ऑर्डर्स येतात तेव्हा मी थोडा बॉईल करून घेते बटाटा आणि नंतर मग असा कद्दूकस करून घेते, की ज्याच्यामुळे पराठा खूप छान असा आपल्याला लाटता येईल. आलू पराठ्याची स्टफिंग आहे ती बनवलेली होती आणि त्याच्यानंतर पराठा बनवायला घेतलेला आहे. तर 2 पराठे बनवायचे होते इथे आणि जेव्हा बॉईल केलेला आलू कद्दूकस करून घेतला की तो छान असा आपण पराठा लाटू शकतो, त्याच्यामुळे मी कद्दूकस करूनच घेत असते. तर अशा प्रकारे आणि छान असे पराठे बनवलेले आहेत. इथे मी थोडं बटर यूज करून छान असं रोस्ट करून घेणार पराठा. त्याच्यानंतर मी इथे एक पराठा पॅक केलेला आहे, नंतर मग इथे लोणचं पॅक करती आहे आणि एक पराठा आपला छान असा रोस्ट होत आहे. तोपर्यंत मला रायडरचा कॉल आलेला होता, तर मला फास्टमध्ये हे बनवायचं आहे. सेकंड पराठा पण छान असा रोस्ट झालेला आणि सेकंड पराठा पण छान रोस्ट झालेला आहे, तर तो पण पॅक करत आहे. अशा प्रकारे मी ही ऑर्डर कंप्लीट केलेली होती आणि ही ऑर्डर कंप्लीट केल्यानंतर डिलिव्हरी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मला 4th ऑर्डर आलेली होती, जी एकच पिझ्झा चीज पिझ्झाची होती, तर ती मी कंप्लीट केलेली होती. तर अशा प्रकारे मला 4 ऑर्डर्स आलेल्या होत्या आणि खूप गडबड झाली माझ्या मागे हे सर्व आटोपताना आणि याच्यामध्येच मी लंच पण केलेला होता, तर त्याच्यामुळे गडबडमध्ये सर्व. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला दुपारी थोडी भूक लागली आणि अदूला पण भूक लागलेली होती, तर आम्ही इथे कलिंगड कट केलेला आहे. तर अदूला पण कलिंगड खूप आवडतं आहे आणि मला पण कलिंगड खूप आवडते, तर आम्ही इथे कलिंगड एन्जॉय करत आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि इव्हिनिंगला अदूला फिरायला जायचं असतं, तर 6-7 वाजले की ती आपली सँडल घेऊन उभी असते माझ्यासमोर आणि बाहेर चल म्हणून. तर मग तिला बाहेर थोडं फिरून आणलं की ती शांत होते, नाहीतर खूप रडारड करत राहते माझ्या मागे. तर मग मी तिला आज बाहेर फिरायला नेलं आणि तिला आज सँडल घ्यायची होती, तर आम्ही इथे सँडल शोधत आहे. तर
ही बघा, ही छान अशी सँडल मी तिला घेतलेली आहे आणि खूप खुश आहे ती आणि सँडलला तर सोडतच नाही आहे. हातात घेऊन फिरत आहे ती सँडल तिची. आणि तुम्ही पण नक्की सांगा तिची सँडल कशी आहे तर. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.